नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी सोशल मीडियावरती फोटो बघत बसलेली असते. खरं तर तिला सुद्धा खूप आठवण येत असते. जीवाबरोबरच्या तिच्या आठवणी असतात त्या तिला आठवत असतात आणि त्यासोबतच लग्नाचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवरती असतात. नंदिनी आता ते फोटो पाहत बसलेली आहे. तेव्हा मात्र नंदिनीला जाणवतं की जेव्हा ऐनभर लग्न मंडपातून ती किडनॅप झालेली होती तेव्हा जीवा त्या बाजूने येत होता आणि जीवाने तिला तिथं पाहिलं आणि त्यानंतर तिला वाचवण्यासाठी जीवाने केलेली धावपळ या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. तेव्हा मात्र तिला आठवतं की जेव्हा त्या तिच्या मित्राच्या तावडीतून जेव्हा सोडवायचं होतं तेव्हा जीवाने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नव्हती, पण नंदिनीचा जीव वाचवला होता. आणि ऐनवेळी लग्न मंडपात आल्यानंतर नंदिनीवरती जे आरोप होत होते तेव्हा हा जीवा खंबीरपणे या लग्नासाठी उभा राहिलेला होता. या सगळ्या गोष्टी नंदिनीला आठवत असतात आणि तिला मात्र खरंच वाईट वाटत असतं. ती विचार करत असते की हे सगळं काय होऊन बसलंय, मी कशा पद्धतीने या सगळ्यातून मार्ग काढू, एवढाच विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आता मात्र नंदिनी म्हणत असते की काय करणार आहे मी या सगळ्यातून आणि कसा सोडवणार आहे हा गुंता, एवढाच विचार नंदिनी करत आहे. आणि त्याचवेळी तिला जीवाबरोबर घालवलेल्या आठवणी जेव्हा तिच्या हाताला लागलेलं असतं तेव्हा जेव्हा तिची रोज घेत असलेला काळजी हे सगळं तिला आठवत असतं. आणि आता मात्र नंदिनी विचार करत असते की काय करू, या सगळ्यातून कशा पद्धतीने गोष्टी सोडू, हा विचार तिचा चालू असतो. त्यानंतर त्यांचा वटपौर्णिमेचा जो फोटो असतो तो फोटो ती पाहत असते. खरंच खूप गोड अशी जोडी दिसत असते, लाखात एक जोडी आहे असं वाटत असतं. आणि नंदिनी मग त्या फोटोला लाईक करते. नंदिनी खरं तर जीवाच्या प्रेमामध्ये खूपच वेडी झालेली आहे, परंतु आता तिला जाणवत असतं की हे सगळं काय होतंय, मी हे सगळं काय करते, मी असं वागायला नकोय असं तिला बळच वाटत असतं. कारण तिची चूकच काही नाही, पण तिला असं वाटतंय की नाही मी असं नाही केलं पाहिजे, एवढंच तिचं चालू असतं. आणि आता फोटोला लाईक तर झालंय आणि आता मात्र नंदिनी विचार करायला लागली, हे सगळं काय झालं आणि मी असं कसं लाईक केलं फोटोला, मी लाईक करायला नको होतं, आता जीवाला काय वाटेल, हा विचार तिच्या डोक्यात सुरू होतो. नकोच त्या गोष्टी, कशाला वाढवायचं हे सगळं, कारण हे नातं संपलेलंच आहे, एवढाच विचार ती करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जीवा तर आता अगदी नंदिनीमय झालेला असतो, कारण सगळीकडे रूममध्ये नंदिनीचे फोटो लावत असतो आणि नंदिनीबरोबर बोलत असतो. तो म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, एक संधी मिळू दे, एकदा माफ कर गं, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत आहे, तुझ्याशिवाय या जीवाला अर्थ नाही, असं सगळं तो बोलत असतो आणि नंदिनीच्या फोटोंकडे पाहत असतो. आता मात्र जीवा पाहतो तर सोशल मीडियावरती त्याला दिसतं की नंदिनीने त्याच्या फोटोला लाईक केलेलं आहे. जीवा विचारच करायला लागतो की हे सगळं काय आहे, म्हणजे हे कसं पॉसिबल झालं, नंदिनीने मला लाईक कसं काय केलेलं आहे, म्हणजे खरंच ही चांगली गोष्ट आहे. ही एक पॉझिटिव्ह साईन आहे की ज्याच्यामुळं स्पष्ट होतंय की नंदिनी अजूनही माझा विचार करते. हा विचार जीवाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. म्हणजे नंदिनीने आमच्या दोघांच्याही फोटोला लाईक केलेला आहे, ही गोष्ट त्याला जरा जास्तच आवडते आणि त्यामुळं तो विचार करायला लागलेला असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की नाही नाही, हे सगळं जे काय आहे ना ते खरंच खूप भारी चाललेलं आहे. आणि मग तो म्हणतो की नाही, मला आता विचार केला पाहिजे, असं म्हणत तो म्हणतो की चला फायनली एवढी तरी गोष्ट मिळाली आहे ना मला माझ्या मनाप्रमाणे, झालं तर मग, असा विचार करत जीवा आता नंदिनीच्या फोटोकडे पाहत बोलत असतो. आणि मग जीवाच्या डोक्यात येतं की अजून कोणत्या फोटोला लाईक केले का. इकडे नंदिनी पण विचार करत बसली की आता काय करू, मी तर यांना लाईक केलंय, मला नाही करायचंय, नको आहेत त्या गोष्टी, नाही वाढवायचे. आणि जीवाला इकडे जो आनंद झालाय तो म्हणजे जग जिंकून आल्याचा जो आनंद असतो तो झालाय, कारण त्याची रुसलेली बायको त्याच्या फोटोला लाईक करते, ही गोष्टच त्याला खूप आवडलेली असते आणि म्हणून तर जीवा तेवढा खुश झालेला असतो. त्याचवेळी तो नंदिनीला म्हणत असतो की खरंच, म्हणजे नंदिनीच्या फोटोशी तो बोलत असतो की खरंच आज तू दाखवून दिलेला आहे या जीवा देशमुखला, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जरी तू केल्यास ना तरीही मला खूप बरं वाटणार आहे, असं तो नंदिनीला सांगत असतो. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जीवाला खूप छान वाटत असतं आणि जीवा तेवढाच खुशसुद्धा झालेला असतो. आणि इकडे हातामध्ये तो तो फोटो जो आहे तो घेऊन नंदिनीचा त्या फोटोला पोटाशी कवटाळून बसत असतो. त्याला खूप छान वाटत असतं, चला फायनली कुठंतरी सुरुवात झाली आहे, ह्या गोष्टीमुळं खरं तर तो सुखावलेला असतो. त्याचबरोबर नंदिनी इकडे विचार करते की आता करू काय, कारण मला तर लाईक नव्हतं करायचं आणि हे सगळं काय आहे, मी परत का सुरुवात करते,
हा विचार नंदिनीला खूपच त्रास देऊ लागतो. इकडे जीवा आता पाहतो आणि मग तो म्हणतो की अजून कोणत्या फोटोला लाईक केलंय का, बघूया, असं त्याच्या डोक्यात सुरू होतं. आणि त्याचबरोबर इकडे नंदिनी विचार करते की नाही, आता मी यांना सोशल मीडिया अकाउंटवरूनच ब्लॉक करून टाकते. आणि मग नंदिनी जीवाला तिच्या अकाउंटवरून ब्लॉक करते. आणि नंदिनी विचार करत असते की नाही, आता काहीही झालं तरीही मला पुन्हा या गोष्टीमध्ये पडायचं नाही. नंदिनीला खरं तर वाईट वाटत आहे. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहे त्याचा नंदिनीला त्रास होत असतो. पण तिला खरं तर जीवा आणि काव्या या दोघांचं प्रेम होतं. आपण त्या दोघांना वेगळं केलंय ह्या गोष्टीचा खरं तर जास्त त्रास होत असतो. इकडे जीवा मात्र म्हणत असतो की काय आहे, मला हिचा फोटो लाईक केलेला का दिसत नाहीये. खरं तर जीवाला आणखी फोटो पाहायचे होते की आणखी कोणत्या फोटोला लाईक केलंय का, आणि ते काहीच दिसत नसतं. आणि मग परत जीवा फोटोला बोलू लागतो की हे काय केलंस तू, का असं केलं सांग बरं मला, आणि मला कळलं पाहिजे ना या सगळ्याचं काय कारण आहे ते, असं म्हणत जीवा त्या फोटोंशी बोलत आहे. आणि जीवा म्हणतो की ठीक आहे, फोन करतो मी तिला. आणि मग नंदिनीला तो फोन करायला घेतो. आणि नंदिनीला फोन केल्यानंतर इकडे नंदिनी फोन उचलते. नंदिनीला माहिती असतं नंदिनी रागातच असते. नंदिनी म्हणते की का का फोन केलाय, मी सोशल मीडियावरून ब्लॉक केले, याचा अर्थ तुम्हाला कळत नाहीये का, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये, आणि मग तुम्ही का फोन करताय मला, असं म्हणत नंदिनी ओरडायला सुरुवात करते. तेव्हा जीवा म्हणतो बरोबर आहे, तुम्हाला ब्लॉक केलेलं असलंच तरीही एक गोष्ट मात्र तू विसरतेस की ब्लॉक करण्याआधी तू आपल्या दोघांच्या फोटोला सोशल मीडियावरतीच लाईक केलं होतं. आणि तुझा तो हार्ट जो पाठवलेला होता तो पाहून मला तर तुझा हार्टच दिसत होता. तुझ्या हृदयामध्ये मला माझी जागा दिसत होती, तुझ्या हृदयामध्ये मी दिसत होतो. जीवाचं हे फिल्मी बोलणं सुरू झालेलं असतं. आणि जीवा जे बोलत असतो ते पाहून नंदिनी आणखी चिडते. नंदिनी म्हणते काय बोलताय, तुम्हाला कळत नाहीये का. तेव्हा जीवा म्हणतो की काय झालं, आपली आठवण येत होती का म्हणून फोटो पाहत बसलेलीस ना, असं म्हणत जीवा आणखीनच तिला चिडवत असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते नाही, काही करत नाहीये मी, मला नाही येत आठवण. नंदिनीला तो म्हणतो की बरोबर आहे, आठवण येत नाही म्हणून तर तू फोटो पाहत होती, आणि फोटो पाहता पाहता तू लाईक केलेला आहे आपल्या फोटोला. हे ऐकल्यानंतर नंदिनीचा पारा चढलेलाच असतो. नंदिनीला राग येतो. नंदिनी म्हणते काय बोलताय तुम्ही, काही या गोष्टींना अर्थ नाही आहे. आणि असं म्हणत नंदिनी जीवावरती ओरडायला सुरुवात करते. जीवा म्हणत असतो ठीक आहे, एवढं जरी केलं तरी माझ्यासाठी भरपूर आहे, असं म्हणत नंदिनीने कॉल कट करून टाकलेला असतो. आणि इकडे जीवा मात्र नंदिनीच्या प्रेमामध्ये वेडापिसा झालेला आहे. त्याला फक्त आणि फक्त नंदिनी, त्याला सगळीकडे नंदिनी दिसू लागलेली आहे. आणि तो म्हणत असतो की एवढे जरी प्रयत्न तू केलेस तरीही माझ्यासाठी खूप झालं, असं म्हणत तो तिच्याशी बोलत असतो. त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र नंदिनी ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असते ते पाहून जीवासुद्धा तेवढाच खुश झालेला असतो. जीवालाही भारी वाटत असतं की फायनली चला, आपल्या आयुष्यात आता नंदिनी पुन्हा येते ह्या गोष्टीची त्यालाही कुठेतरी जाणीव झालेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता मानिनी सकाळी उठून किचनमध्ये असते. त्याचवेळी तिला आठवतं की नाही, हे सगळं जे काय आहे ना ते वेगळंच घडत आहे. कारण इथे ज्या गोष्टी घडतात त्या वेगळ्याच आहेत. याच्या आधी किती छान वाटायचं, नंदिनी काव्या दोघीही किचनमध्ये माझ्यासोबत यायच्या, मला मदत करायच्या, त्यांच्या मदतीपेक्षाही त्या माझ्यासोबत आहेत हीच गोष्ट मला खरं तर खूप भावायची, हे मानिनी बोलत असते. कारण इथे किचनमध्ये उभा राहून आपण ह्या सगळ्या गोष्टी विचार करायचो, नाश्ता काय बनवायचं आहे, जेवण काय बनवायचं आहे. जेव्हापासून नंदिनी या घरात आलेली होती तेव्हापासून सगळी घराची जबाबदारी नंदिनीनं घेतलेली होती. नंदिनी मनापासून सगळ्या गोष्टी करायची. हे सगळं मानिनीला आठवत असतं. मानिनी म्हणत असते की बरोबर आहे, नंदिनीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, जबाबदारी घेतली होती. त्यानंतर काव्यासुद्धा हळूहळू किचनमध्ये यायला लागलेली. मग काव्या पारसाठी कॉफी बनवायची. हे सगळं तिला आठवत असतं. आणि तेव्हा मात्र ती म्हणू लागते की नाही बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा मला विचार करावाच लागणार आहे. आणि त्याच वेळी माझ्या सुनांना माघारी आणण्यासाठी मला जे काही करायला लागणार आहे ते मी करायची तयारी आहे. तेवढ्यातच विक्रम तिथं आलेला असतो. विक्रम म्हणतो की काय झालं. तेव्हा ती सांगते की काही नाही. तर विक्रम म्हणतो की नाही, लेकींची आठवण येते का. तेव्हा मानिनी म्हणते हो ना, कसं आहे, सुरुवातीला नंदिनी आलेली होती, मग तिने हळूहळू किचनची जबाबदारी घेतली. मग इथे उभा राहून आम्ही दिवसभराचं ठरवायचो, आजचा मेनू काय आहे, काय करायचं काय नाही, या सगळ्या गोष्टी ठरवायचो. आणि त्याचबरोबर त्यानंतर सगळं लक्षात यायचं की काय करायचं आहे, काय करावं लागणार आहे. आणि मग हळूहळू सगळ्या गोष्टी ती शिकत गेली. नंतर काव्यासुद्धा किचनमध्ये यायला लागली. काव्याने सुद्धा किचनची जबाबदारी पूर्णपणे घेतलेली.
आणि हे सगळं करता करता हळूहळू नंदिनी आणि काव्या दोघीही आपल्याशा झाल्या. खरं तर नंदिनी आणि काव्या गेलेत ही गोष्टच सहन होत नाही असं या दोघांचंही बोलणं झालेलं असतं. तेव्हा तो म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही, असंही विक्रम तिला समजवत असतो. तुला माहिती आहे का, अगं तुझ्या लेकी नाही आहेत ना, आज लवकरच येतील. कसं आहे माहिती आहे का, तुमची जी मैत्री आहे ना ती किचनमध्ये छान रमलेली होती. आज नवऱ्यासाठी स्पेशल काय करणार आहेस? आणि काळजी करू नको, हे बघ मला पण ना सून नंबर 2चा मेसेज आलेला होता, औषधं वेळेवर घेतलेत का? तेव्हा इकडे ती म्हणते म्हणजे कोण आता? तेव्हा ती सांगू लागतो की नंदिनी. ती म्हणते हे काय आता सून नंबर 1 सून नंबर 2? तो म्हणतो की ही देशमुख स्टाईल आहे आणि त्याने तसंच नाव सेव्ह केलेलं असतं सून नंबर 2. तेव्हा मानिनीला सुद्धा हसू येतं. मानिनी म्हणते काय हो हे विक्रम? तेव्हा विक्रम म्हणत असतो की बघ तुझा आनंद परत येणार आहे, काळजी करू नकोस तू, असं म्हणत विक्रम मानिनीची समजूत घालत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने चाललेल्या असतात आणि त्याच वेळी इकडे विक्रम आणि मानिनी दोघंही खुश आहेत. पण हे सगळं आपल्या घरात जे घडलं ते घडायला नको होतं असं मानिनीला वाटत असतं. आणि मग इकडे सून नंबर 1चाही मला कॉल आलेला होता, मेसेजच नाही तर कॉल आलेला होता. आणि कॉल कशासाठी आलेला होता, तर सून नंबर 1ने कॉल केलेला होता तो हे विचारायला की पार्थसाठी काहीतरी सरप्राईज पाठवणार आहे आणि त्यानंतर पार्थच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन असणार आहेत ते मला कॅप्चर करून सांगा, असं तिनं सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र ते दोघंही म्हणू लागतात की बरोबर आहे. कारण नंदिनी आणि त्याचबरोबर नंदिनी आणि पार्थ या दोघांनी खूप सोचले. कारण जीवा काय कमी वेड्यावानी वागत होता का सुरुवातीला? तोही तसंच वागत होता ना. आणि त्याचबरोबर आतासुद्धा त्यांच्या दोघांमध्ये जे काही आहे ते मान्य आहे, पण पार्थने पण तेवढंच सहन केलं. तेव्हा इकडे विक्रम म्हणू लागतो की हे बघ मानिनी, कसं आहे माहिती आहे का, आपली मुलं आपली आहेत हे मला माहिती आहे, परंतु त्यांनी जर चुकीचं वागत असतील तर त्या गोष्टींना आळा तर बसलाच पाहिजे ना. कारण अशा पद्धतीने रिॲक्ट होणं चुकीचं आहे असं ते सांगू लागतात. तेव्हा मानिनी म्हणत असते की हो, कारण ते दोघं हळवे आहेत खूप, त्यामुळं त्यांच्या गोष्टी मनाला खूपच लागलेल्या असतात. त्यामुळे लवकरात लवकर ह्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना जे काही प्रयत्न करावे लागतील त्यासाठी आपण त्यांची मदत करूया असं विक्रम इकडे सांगत असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते की हो, फायनली आपली मुलं एकत्र येण्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते सगळं करायची तयारी आपण दाखवायची आहे असं ठरलेलं असतं. त्याचबरोबर विक्रम आणि मानिनी दोघंही या गोष्टींसाठी तयार झालेले असतात. आणि मग मात्र इकडे रम्याने बर्गर मागवलेला असतो आणि बर्गर घेऊन ती तिच्या लाडक्या आईकडे आलेली असते. ती म्हणत असते अगं पण हा बर्गर कशासाठी, तू काय केलंस नक्की? तेव्हा ती सांगते की आज मी खूप खुश आहे, पार्टी, तुला पार्टी देते, घे, छान असा बर्गर मागवलेला आहे, खायला सुरुवात कर. तेव्हा ती म्हणते बेब. तेव्हा वसू म्हणते अगं मी आई आहे तुझी, बेब वगैरे काय? तेव्हा ती म्हणते हो, तू बेबच आहे माझ्यासाठी, कारण तू माझ्यासाठी एवढं सगळं करतेस ना. तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे, पण आज काय झालं, एवढी का खुश आहे? ती सांगते की आज सकाळी ना मी आणि पार्थ मॉर्निंग वॉकला गेलो. ॲक्च्युली काय झालं, मी सकाळी उठले, पाणी हवं होतं मला म्हणून, आणि उठल्यानंतर मी म्हटलं पार्थच्या रूमकडे जाऊन डोकावूया. डोकावलं तर त्याच्या रूमचा दरवाजा उघडा होता आणि मग तिथं कोणीच नव्हतं. मी म्हटलं पार्थ कुठे गेले असेल, म्हणून मी पार्थला शोधलं तर पार्थ टेरेसवरती वॉक करत होता. मग मीही त्याच्यासोबत वॉक केला. त्यानंतर मी नाटक केलं, माझा काव्याने हात पिरगळला होता ना, ते माझा हात दुखतोय म्हणून. मग त्याने माझ्याकडून स्ट्रेचिंग घेतलं हाताचं. त्यावेळेस त्याचा झालेला स्पर्श खरंच खूप छान वाटत होतं, तो स्पर्श पाहून. आणि फायनली तो दिवस आता समोर आलाय असं मला जाणवत होतं. या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग मात्र इकडे आता त्या दोघीही बोलत असतात. ती म्हणत असते की खरंच मला तो स्पर्श हवाहवासा वाटत होता आणि तो स्पर्श मला मिळाला आणि आता लवकरच पार्थ माझा होणार आहे, अशा गोष्टी चाललेल्या असतात. त्यावेळेस इकडे वसू म्हणत असते पण ती मांजर, ती आडवी येणारच आहे ना. तेव्हा रम्या म्हणते की अजिबात नाही, बघ तू मी काय करते असे, असं ते बोलत आहे. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे वसू आणि रम्याचा असा हा घाणेरडा डाव सुरू आहे. म्हणजे एक आई आपल्या मुलाला एवढंही सांगू शकत नाहीये की तुझं चुकतंय, तू अशा पद्धतीने वागू नकोस, त्याचा दुसऱ्यांच्या जीवावरती काय परिणाम होतोय याचा विचारही केला जात नाही, फक्त स्वतःचा स्वार्थीपणा बघितला जातो. एवढंच इथं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इकडे आता रम्या आणि वसू दोघींचंही बोलणं चाललेलं आहे.
रम्या म्हणते ती मांजर असलीच तरी मी वाघीण आहे, वाघीण. तिला मी आता पार्थच्या जवळ येऊच देणार नाही. काहीही झालं तरी पार्थ फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार आहे कोणत्याही क्षणी, असं रम्या बोलते. खरं तर रम्या खूप चिडलेली असते, कारण तिला ही गोष्ट सहनच नाही होते की पार्थ आपला राहणार नाही. ही गोष्ट तिला सहन झालेली नसते. तिचं एकच सुरू असतं की नाही, काही झालं तरी पार्थ माझाच आहे आणि त्याला माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. वसू म्हणत असते की अगं रम्या, तुला कळतंय का, तू काय बोलतेस हे सगळं? तेव्हा रम्या म्हणते की हो, मला सगळं कळतंय, मी काय बोलते आणि काय नाही. त्यामुळं आता मी सावध राहणार आहे आणि त्या मांजरीला मी कधीच या बोक्याच्या जवळ येऊ देणार नाही, असं तिने सांगून आईला सांगितलेलं आहे. आता लवकरात लवकर त्यांची वाट लावायची आहे आणि त्यांना तडफडायला लावायचं आहे, असा ह्या मायलेकींचा प्लॅन आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की मानिनीने नंदिनीला फोन केलाय आणि नंदिनीला ती सांगते की अगं जीवाची तब्येत बिघडली, जरा तू येऊन जाशील का? तेव्हा नंदिनी म्हणते की हो, मला जीवा यांना आज भेटायचंच आहे, मी भेटेल त्यांना. आता मात्र इकडे जीवाने सांगितल्या पद्धतीने मानिनीने सगळं काम केलेलं असतं आणि मानिनीसुद्धा इकडे खुश झालेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता पार्थ निघालेला असतो, तेवढ्यात पार्सल आलेलं असतं. समोरून पार्थला पार्सल दिलं जातं. तेव्हा ते म्हणत असतात की हे घ्या. तेव्हा पार्थ म्हणतो की पण मी काहीच मागवलेलं नाही आहे. तेव्हा तो माणूस मोबाईलवरचा एक ऑडिओ प्ले करतो आणि दाखवतो. त्याच्यावरती काव्या बोलत असते आणि काव्या सांगत असते की देशमुख, हे पार्सल मी तुमच्यासाठी मागवलेलं आहे. म्हणजे तुम्ही माझ्याकडे वेटर बनवून रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आला होता, तशीच रेड वेल्वेट पेस्ट्री मी तुमच्यासाठी पाठवलेली आहे. आता मात्र इकडे आता पार्थला आणखीनच धक्का बसतो. त्याचबरोबर रम्या आणि इकडे वसूचा प्लॅन सुरू आहे आणि विक्रम म्हणतो की मला एक कळत नाही आहे की तुम्ही मध्ये पडायची काहीच गरज नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तसले फोटो आले कुठून, ते फोटो कुणी आणले, हा विचार करा जरा, असं म्हणत इकडे विक्रमने वाट लावलेली आहे, ती म्हणजे रम्या आणि वसूची. डिरेक्टली त्या दोघींवर संशय घेतलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.